फिअर वर्सेस फेथ. तुम्ही आज जे निर्णय घेताय ते भीतीमुळे घेताय का विश्वासामुळे घेताय? कारण फिअर वर्सेस फेथ हा फक्त विचार नाही, हा तुमचं भविष्य ठरवणारा निर्णय आहे. भीती आणि विश्वास हे दोघेही अदृश्य आहेत, पण फरक फक्त एवढाच आहे, भीती तुम्हाला थांबवते आणि विश्वास तुम्हाला पुढे नेतो. फिअर म्हणतो, जर अपयश आलं तर? लोक काय म्हणतील? फेथ म्हणतो, मी प्रयत्न तरी करतो, माझ्यात काहीतरी आहे. जेव्हा संधी येते तेव्हा फिअर तुम्हाला कम्फर्ट झोनमध्ये ठेवतो, पण त्यावेळी फेथ तुम्हाला सांगतो, एक पाऊल टाक. स्वतःला प्रश्न विचारा की मी भीतीमुळे किती संधी गमावल्या आणि जर विश्वास ठेवला तर काय होईल? लक्षात ठेवा, भीती ही दिसून येते, पण श्रद्धेवर विश्वास असतो आणि म्हणून इतिहास हा नेहमी विश्वास ठेवणाऱ्यांचाच असतो. भीती ही भविष्यात जगत असते. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवली किंवा एखादा निर्णय घेतला तर ती गोष्ट, तो निर्णय बरोबर आहे की चुकीचा यावर अतिविचार करत राहता. घेतलेल्या निर्णयावर तुम्ही शंका घेता, परंतु विश्वास हा आत्ताच्या क्षणात म्हणजे वर्तमानात जगतो. म्हणून तुम्ही तुमची आंतरिक शक्ती वाढवा. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट विश्वासाने करत असता तेव्हा तुम्हाला यश हे मिळतंच. भीतीमुळे तुम्ही पुरावे शोधत असता, पण तुम्ही श्रद्धेवर विश्वास ठेवून प्रयत्न करा. फिअर वर्सेस फेथ दररोजची लढाई आहे आणि रोज जिंकायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा. कारण भीती सोडून श्रद्धेवर विश्वास ठेवणे हे धाडस आहे. लक्षात ठेवा, आज जर तुम्ही घाबरलेले असाल तर भीती तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही.